सध्या राजकीय वर्तुळामध्ये जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटीगाठींची जोरदार चर्चा रंगली आहे। दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीसंदर्भात विचारलं असता दोघांच्या भेटीमध्ये काही गैर नसल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं। एकीकडे भाजपच्या आमदारांची संख्या वाढतच चालली आहे, अशातच राष्ट्रवादीतला एक नंबरचा पक्ष करायचा आहे। असं असल्यास आपल्याला कुठून कुठे जायचंय याचा विचार करून काम केलं पाहिजे, असं देखील छगन भुजबळांनी सांगितलंय। जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झाल्याची चर्चा होती काल। त्यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची देखील त्या ठिकाणी माहिती आहे। आमची पण चर्चा होते, माझ्या शेजारीच बसतात जयंत पाटील, त्याच्यानंतर काय जितेंद्र आव्हाड, बोलत असतो, चर्चा करत असतो। काय बिघडलं? असं आहे की आम्ही शत्रू नाहीत, आम्हाला हा धडा मिळालेला आहे की विरोधी पक्ष आहे, त्यांची मतं वेगळी आहेत, आमची मतं वेगळी आहेत, पण आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाहीत। BJPचे आमदार किती? 125च्या वरती आता ते आणखी वाढतच चाललेत। आमचे आमदार किती? त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं याचा विचार करून काम करायला पाहिजे। माझा प्रश्न एवढाच आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा गांधी आणि महात्मा बसवेश्वर असे 2-3 जे आहेत ते महात्मा, आपण म्हणतो महात्मा आहेत। मग महात्मा फुल्यांना जर भारतरत्न द्यायचा तर महात्मा गांधींना का नाही द्यायचं? मग महात्मा गांधींना सुद्धा द्या ना। तर महात्मा गांधी अलीकडचे आहेत, त्याच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले आहेत, पण महात्मा हे सगळ्यांच्या वरती आहेत, ह्या सगळ्या पदव्यांच्या वरती महात्मा गांधी आहेत, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा बसवेश्वर आहेत। काल आपण असंही म्हटलं होतं की महात्मा मोठा का भारतरत्न मोठा, असं हो बरोबर आहे। मग तुम्हीच सांगा ना। आणि भारतरत्न मोठं असेल तर मग महात्मा गांधींना सुद्धा द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।